काँग्रेस नेते राहुल गांधी आज मार्कडवाडीतून लॉंग मार्च काढणार आहेत। ईव्हीएम विरोधात स्थानिकांनी पुकारलेल्या आंदोलनात ते सहभागी होते। श्रीवर्धन मतदारसंघातील पराभूत अपक्ष उमेदवार राजेंद्र ठाकूर यांनी ईव्हीएम विरोधात दंड थोपटलाय। आपला पराभव ईव्हीएममुळेच झाल्याचा आरोप करत त्यांनी ईव्हीएम विरोधात जनआंदोलनाची घोषणा केली आहे। येत्या 9 डिसेंबरला आंदोलनाचा इशारा देण्यात आलाय। चंद्रपूर जिल्ह्यात काँग्रेस आपली पक्ष संघटना मजबूत करणार आहे। जिल्ह्यातील 6 पैकी भाजपा 5 तर काँग्रेस एका जागेवर विजयी झाली आहे। आम्ही यंत्रामध्ये हरलो मात्र लोकांच्या मनामध्ये जिंकलोय, अशी प्रतिक्रिया प्रतिभा धानोरकर यांनी दिली आहे। महायुतीच्या नेत्यांची आज महत्त्वाची बैठक आहे। या बैठकीत खातेवाटपावर निर्णय होईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे। सीएनबीसी नेटवर्क 18च्या इब्ला अवॉर्ड सोहळ्यात ते बोलत होते। महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित आमदार आज अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी शपथ घेणार आहेत। कालच्या पहिल्याच दिवशी मार्कडवाडीच्या मुद्द्यावरून विरोधकांनी आक्रमक होत शपथ घेण्यावर बहिष्कार टाकला होता। शंभूराज देसाई यांनी शपथ घेतल्यावर लगेचच पाटण विधानसभा मतदारसंघातील प्रश्नांबाबत शासकीय विभागांची आढावा बैठक घेतली। मतदारसंघात सुरू असलेली प्रलंबित कामं तातडीने मार्गी लावण्याच्या दृष्टीने त्यांनी अधिकाऱ्यांना सूचना केल्या। एकनाथ खडसेंनी सूचक वक्तव्य केलंय। फडणवीसांशी माझे चांगले संबंध आहेत। आम्ही आजही एकमेकांशी बोलतो। त्यांच्यासोबत माझे तात्विक मतभेद होते, मात्र ते पुढील काळात मिटूही शकतील, असं म्हणत खडसेंनी जमाईचे म्हणजे दिलजमाई करण्याचे संकेत दिले। सदा सरवणकर यांचा माज उचरवायचा होता, तो माज उतरवला। मागचा हिशोब गद्दारीचा शिवसैनिकांनी पुसून टाकला, अशा शब्दात उबाठाचे नवनिर्वाचित आमदार महेश सावंत यांनी सरवणकरांवर निशाणा साधला। आता एक मोठी बातमी येते। विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीची आज बैठक होते। हिवाळी अधिवेशनासंदर्भात या बैठकीमध्ये मुहूर्त ठरेल। नागपूर अधिवेशनाची तारीख आजच ठरणार आहे। विरोधक बैठकीत सहभागी होणार का, हा मात्र प्रश्न आहे। आमचे प्रतिनिधी तुषार उपनवर यांच्याशी बोलूया। तुषार, काय अधिक माहिती? सुवर्ण, आता 11 वाजता विधिमंडळाच्या कामकाजाला सुरुवात होईल आणि या कामकाजामध्ये सुरुवातीला जे उर्वरित आमदार आहेत त्यांचा शपथविधी पार पडेल। त्यानंतर दुपारच्या टप्प्यामध्ये दुपारच्या सत्रामध्ये सर्व पक्षातले प्रमुख नेत्यांची कामकाज सल्लागार समितीची बैठक होईल आणि या बैठकीमध्ये हिवाळी अधिवेशनासंदर्भामध्ये नेमकी काय तारीख असणार आहे, हिवाळी अधिवेशनामध्ये कामाचं स्वरूप कसं असणार आहे, या संदर्भातली सविस्तर चर्चा या बैठकीमध्ये होणार आहे। मात्र विरोधक कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत उपस्थित राहणार का, याकडे सर्वांचं लक्ष आहे। आतापर्यंतची परंपरा आहे, कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीमध्ये विरोधक उपस्थित राहतात आणि सरकारला काही सूचना देत असतात की कालावधी एखाद्या अधिवेशनाचा किती वाढवावा, या अधिवेशनामध्ये कोणकोणत्या बाबींवरती चर्चा करावी, हे विरोधक सत्ताधाऱ्यांना कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत आतापर्यंतच्या परंपरेनुसार सांगण्यात आलेले आहेत। मात्र आता नेमकं विरोधक या कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत उपस्थित राहतात का, त्याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। नक्की, धन्यवाद ही सविस्तर माहिती दिली तुषार, त्याबद्दल। राज्यातील सामान्य प्रशासन विभागाकडे कायमस्वरूपी 30 शिपाई कार्यरत आहेत। 1998 पासून विभागाने शिपाई पदाची भरती केलेली नाहीये, त्यामुळे नवीन मंत्र्यांना शिपाई चोपदार यांची कमतरता भासणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। विशेष अधिवेशनाच्या काळात विधान भवनात येणाऱ्या आमदारांच्या वाहनांना जागा अपुरी पडू लागल्याचे संकेत आहेत। या परिसरातील पे आणि पाक सुविधा बंद करून इतर वाहनं उभी करण्यास मनाई करण्यात आली आहे। एअर इंडिया एक्सप्रेस कंपनीच्या ताफ्यात आगामी 3 वर्षात 65 नवीन विमानं दाखल होणार आहेत, तर एअर इंडिया या मुख्य कंपनीच्या ताफ्यात येत्या 3 वर्षात 35 नवीन विमानं दाखल होणार आहेत। नाताळची लगबग सुरू होताच कोकण रेल्वे ही सज्ज झाली आहे। या काळात प्रवाशांची गैरसोय होऊ नये याकरता कोकण रेल्वेकडून विशेष गाड्या सोडल्या जात आहेत।
प्रवाशांची अतिरिक्त गर्दी टाळण्याकरता विशेष द्विसाप्ताहिक गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला गेलाय. शक्तीपीठ महामार्ग निर्मितीच्या निर्णयाला कृती समितीने विरोध केलाय. देवेंद्र फडणवीस सरकारने शक्तीपीठ महामार्ग निर्मितीचा निर्णय तात्काळ रद्द करावा, अन्यथा तीव्र आंदोलन करू असा इशारा देण्यात आलाय. डिसेंबर 2024 ते जानेवारी 2025 दरम्यान होणाऱ्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय खेळांच्या स्पर्धा तसंच ऑलिम्पियाडमध्ये सहभागी होणाऱ्या विद्यार्थ्यांकरता CBSE कडून विशेष परीक्षांचं आयोजन केलं जाणार आहे. गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी आता पुन्हा येणार आहे. हवामान विभागाने हा अंदाज वर्तवलाय. 8 डिसेंबर ते 13 डिसेंबर दरम्यान राज्यातील शहरांचा पारा 10च्या वर जाण्याचा अंदाज आहे. संभाजीनगर शहरावर धुक्याची चादर पसरल्याचं चित्र आहे. या धुक्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीचा वेग मंदावलाय. दाट धुक्यामुळे वाहनं चालवताना चालकांना अडचणींचा सामना करावा लागला. सांगलीतल्या वाळवा आणि शिराळा या तालुक्यातील भाग धुक्यात हरवून गेला. अवकाळी पाऊस आणि वातावरणातील होणाऱ्या बदलामुळे भाजीपाला पिकावर विषाणूजन्य कर्करोग येण्याची शक्यता आहे. त्यामुळे भाजीपाला उत्पादक शेतकरी चिंतातूर आहे. भुसावळमध्ये धुक्याचं प्रमाण कायम आहे. शहरातील महामार्गांवर प्रचंड धुकं पसरलंय. त्यामुळे किमान 900 मीटरपर्यंतच दृश्यमानता होती. सकाळी 9 वाजेपर्यंतही वाहन चालकांना हेडलाईट सुरू ठेवून प्रवास करावा लागतोय. वाढलेल्या महागाईमुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री बसली आहे. बाजारातील कांदा, बटाट्यासह पालेभाज्या, कडधान्य आणि तेलही महागलाय. कांद्याचा भाव तर 100 रुपये किलोवर पोहोचलाय. दर गगनाला भिडल्यानं ग्राहक त्रस्त आहेत. फेंगल चक्रीवादळामुळे कोकण किनारपट्टीवर ढगाळ वातावरण आहे. त्यामुळे सिंधुदुर्गातील थंडी गायब आहे. परिणामी त्याचा फटका बसल्यानं आंब्याचा मोहोर येण्याच्या प्रक्रियेत व्यत्यय निर्माण झालाय. सोलापुरामध्ये यंदाच्या वर्षी कांदा लागवडीत मोठी वाढ झाली आहे. बार्शी तालुक्यात 8600 हेक्टरवर कांद्याची लागवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात चांगल्या पावसामुळे कांदा लागवडीवर शेतकऱ्यांनी भर दिला. सद्यस्थितीत लसणाला सुक्या मेव्याचा भाव आलाय. किरकोळ बाजारात लसणाचा दर 500 ते 600 रुपयांपर्यंत पोहोचलाय. त्यामुळे महिलांचं बजेट कोलमडलेलं आहे. चाळीसगाव तालुक्यातील उंबरखेड इथल्या केळी आणि पपई ही दोन्ही पिकं इराण, दुबई या आखाती देशात निर्यात होत आहेत. विदेशात जात असल्यानं या पिकांना चांगला भाव मिळत असल्याचं तिथल्या शेतकऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. शेती संदर्भातल्या साहित्य खरेदीवर GST सूट द्यावी अशी मागणी अर्थमंत्र्यांसोबतच्या बैठकीत भारतीय किसान युनियननं केली आहे. कृषी उत्पादनांवर MSP निश्चित करण्याच्या सूत्रात सुधारणा करण्यात यावी असंही सुचवलं आहे. नाशिककरांची आता उन्हाळ्यात पाण्यासाठीची वणवण थांबणार आहे. नाशिकला पाणीपुरवठा करणाऱ्या गंगापूर धरण तब्बल 96.38% भरलं आहे. त्यामुळे नाशिककरांना दिलासा मिळाला आहे. लोणावळ्यातील पवना या धरण क्षेत्रात हुल्लडबाजांना पोलिसांनी इशारा दिला. या ठिकाणी कोणताही गैरप्रकार खपवून घेणार नाही. तसंच पर्यटकांनी फक्त पर्यटनाचा आनंद घ्यावा, इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी असं आवाहन त्यांनी केलं आहे. ठाणे बेलापूर औद्योगिक वसाहतीत तीव्र पाणी टंचाई निर्माण झाली आहे. गेल्या काही वर्षात नवीन मुंबईचं पाणी इतर शहरांकडे वळवण्यात आल्याचा फटका इथल्या उद्योजकांना बसू लागलाय. पाणी नसल्यामुळे उत्पादनांवर परिणाम होत असल्याची तक्रार उद्योजकांनी केली आहे. भिवंडीतील वाहतूक कोंडीची समस्या गंभीर असल्यानं वाहतूक कोंडीकडे शासनानं लक्ष द्यावं आणि वाहतूक कोंडीसह रस्त्यांच्या समस्येतून भिवंडीकरांची सुटका करावी या मागणीकरता खासदार बाळ्या मामा यांनी नितीन गडकरींची भेट घेतली. जळगाव महापालिकेच्या थकबाकीदारांसाठी दरवर्षी लागू होत असलेली अभय योजना यंदा लागू करण्यास आयुक्तांनी स्पष्ट नकार दिला. त्यामुळे कोणत्याही थकबाकीदाराला अभय मिळणार नाहीये. रत्नागिरी दिवा फास्ट पॅसेंजरमध्ये आरक्षित 2 AC चेअरकार डबे आणि 4 द्वितीय श्रेणीचे डबे जोडण्याची मागणी कोकण रेल्वे विकास समितीने केली आहे. 16 डब्यांऐवजी 17 डबे चालवावेत अशी मागणी करण्यात येते.
मुंबई महानगर प्रदेशात ग्रोथ हबमध्ये 30 लाख घरांच्या निर्मितीचं लक्ष्य राज्य सरकारनं ठेवलंय. या 30 लाख घरांमध्ये भाडेतत्वावरील घरांचाही समावेश असणार आहे. या आराखड्यासाठी म्हाडाची नियुक्ती करण्यात आली आहे. नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर वेगवेगळ्या ठिकाणी राजकीय झेंडे, फलक आणि पोस्टर्स झळकले. याच्यावर पालिकेनं कारवाईचा बडगा उगारत मुंबईतील 1900 बेकायदा फलकांवर कारवाई केली आहे. मुंबईतील प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या बेकऱ्या आता पालिकेच्या रडारवर आल्या आहेत. पालिकेनं जवळपास 1200 बेकऱ्यांना नोटीस पाठवली आहे. बेकरी मालकांनी इंधन म्हणून लाकडाचा वापर न करता विजेचा किंवा गॅसचा वापर करावा असे निर्देश देण्यात आले. घोडबंदर भागातील मानपाडा, मनोरमा नगर, आझाद नगर इथल्या रहिवाशांचा क्लस्टरचा विरोध असतानाही महापालिकेकडून इथं क्लस्टर योजना राबवण्यासाठी जोरदार हालचाली सुरू आहेत. या भागातील रहिवाशांसोबत महापालिकेच्या माध्यमातून बैठक घेण्यात आली. धारावीतील 300हून अधिक रहिवाशांची सरकारी कल्याणकारी योजनांतर्गत नोंदणी झालेली आहे. 19 ऑक्टोबर आणि 16 नोव्हेंबर रोजी झालेल्या कार्यक्रमांमधून 197 व्यक्तींनी नावनोंदणी केली. मुंबई खड्डेमुक्त करण्यासाठी पालिकेनं रस्त्यांच्या काँक्रिटीकरणाचं काम हाती घेतलंय. गेल्या 1.5 वर्षांपासून ही कामं सुरू असली तरी कामाचा वेळ पाहता 2025 पर्यंत काम पूर्ण होईल की नाही याबाबत साशंकता आहे. ग्रामीण भागात पासपोर्ट काढताना कागदपत्रांच्या किरकोळ कारणांवरून पोलिसांकडून त्रास दिला जातोय असा आरोप काही अर्जदारांनी केला. त्यामुळे परदेशात जाणं सोपं असूनही पासपोर्ट काढणं कठीण झालंय असं अर्जदारांचं म्हणणं आहे. खारघर नेरूळ कोस्टल रोडच्या बांधकामात खारफुटीचं विस्तीर्ण भाग आणि अंतर्भरती ओलसर जमीन गाडली जात असल्याचा आरोप पर्यावरण प्रेमींनी केलाय. याबाबत केंद्रांकडे तक्रार केल्याचं नॅटकनेक्टचे संचालक BN कुमार यांनी सांगितलं. राज्यात 2019च्या पूर्वीची 2 कोटींहून अधिक नोंदणीकृत वाहनं आहेत. त्यांना हाय सिक्युरिटी नंबर प्लेट बसवण्याकरता 31 मार्चपर्यंत अंतिम मुदत देण्यात आली आहे. वांद्रे रेल्वे स्थानक ते कुर्ला रेल्वे स्थानक असा 8.8 किलोमीटरचा पॉट टॅक्सी प्रकल्प MMRDA कडून हाती घेण्यात आलाय. प्रकल्पाचा हा पहिला टप्पा असून त्याचं काम 2027 पर्यंत पूर्ण करण्याचं MMRDAचं नियोजन आहे. डेंग्यू मलेरियाची साथ पसरू नये यासाठी पालिकेनं विशेष मोहीम सुरू केली आहे. एकाच दिवशी 26 ठिकाणी पालिकेच्या वतीनं आरोग्य शिबिराचं आयोजन करण्यात आलंय. यात 11,155 नागरिकांमध्ये जनजागृती करण्यात आली. सोलापूर महापालिकेकडून 100 दिवस TB मुक्त अभियानाला सुरुवात करण्यात आली. 100 दिवसात अधिकारी आणि कर्मचारी क्षयरोग मोहीम, निक्षाय शिबिर भरवणार आहेत. सोलापूर महापालिकेकडून विडी घरकुल परिसरामध्ये TB मुक्त अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. सोलापुरामध्ये वाहतुकीचा दंड न भरल्यानं 400 जणांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आलंय. वारंवार सांगूनही वाहतुकीचा दंड न भरल्यानं अनेक वाहनधारकांना नोटीस बजावण्यात आली आहे. या वाहनधारकांनी लोक अदालतीच्या नोटिशीला देखील सकारात्मक प्रतिसाद न दिल्यानं त्यांच्या विरोधात अटक वॉरंट काढण्यात आलं. जळगाव शहरातील कचरा संकलन आणि साफसफाईचा मक्ता 3 ऐवजी 5 वर्षांकरता देण्याचा विचार असून राज्यातील अन्य पालिकांची माहिती मागवण्यात आली आहे. त्यानुसार 3 वर्षांकरता निविदा प्रक्रिया राबवण्यात आली. चिक्की नगरी म्हणून ओळख असलेल्या लोणावळ्यातच चिक्की शिल्पाची दुरवस्था झाली होती. याबाबत काही सजग नागरिकांनी न्यूज 18 लोकमतशी संपर्क साधला, तक्रार केली. दरम्यान न्यूज 18 लोकमतनं बातमी दाखवल्यावर लगेचच नगर परिषदेनं या चिक्की शिल्पाची दुरुस्ती करून रंगरंगोटी केली आहे. महानिर्मितीमध्ये तंत्रज्ञ पदांची भरती करण्यात येणार आहे. या पदांच्या भरतीकरता 26 डिसेंबरपर्यंत अर्ज करण्याची मुदत देण्यात आली आहे. ITIचा आवश्यक ट्रेड केलेल्या बेरोजगार तरुणांना मोठी संधी मिळणार आहे. गेल्या 5 वर्षात चंद्रपूरसह देशातील 60 जिल्हे नक्षलमुक्त केल्याचं केंद्रीय गृह मंत्रालयानं म्हटलं आहे.
आज घडीला एकूण 38 जिल्हे नक्षलग्रस्त असून तेही लवकरच नक्षलमुक्त होतील असा दावा गृह मंत्रालयानं केला आहे. राज्यातील गाळप हंगाम सुरू होऊन 1 महिना संपला तरीही राज्यातील गाळप हंगाम अजूनही पूर्ण क्षमतेनं सुरू झालेला नाही. जवळपास 50 पेक्षा जास्त कारखान्यांनी गाळप सुरू केलेलं नाही. अंबरनाथ तालुक्यात भटक्या कुत्र्यांमुळे सर्वसामान्य त्रस्त झाले असल्याची बातमी न्यूज 18 लोकमतनं दाखवली होती. यानंतर पालिका आता ॲक्शन मोडवर आली असून शहरातील भटक्या कुत्र्यांचं निर्बीजीकरणाची मोहीम हाती घेण्यात येणार आहे. दौंड तालुक्यातील कठेठाण या गावात शेतात काम करणाऱ्या महिलेवर बिबट्यानं हल्ला केला. या हल्ल्यात महिलेचा मृत्यू झाला. या घटनेमुळे गावात भीती आहे. या बिबट्याचा बंदोबस्त करा अशी मागणी ग्रामस्थांनी वनविभागाकडे केली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील समुद्रकिनारी डॉल्फिनचं पर्यटकांना दर्शन होत आहे. हर्णे इथल्या सुवर्णदुर्ग किल्ल्याजवळ हे डॉल्फिन बघायला मिळत आहे. हे डॉल्फिन पाहण्याकरता मोठ्या संख्येनं इथं पर्यटक गर्दी करतायत. गोंदियात एका शेतकऱ्यानं शेतात कापून ठेवलेल्या धान्याला अज्ञातानं आग लावली. या आगीत सगळं धान्य जळून खाक झाल्यानं शेतकऱ्याचं जवळपास 70,000चं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकऱ्याला तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी करण्यात येते. छत्रपती संभाजीनगरच्या चितेगाव रोडवरील आरएल स्टील कंपनीच्या समोर भरधाव वेगानं जाणाऱ्या बाईकची समोरासमोर धडक झाली. या अपघातात नातेवाईकांवर अंत्यसंस्कार करून परतणारे 2 जण जागीच ठार झाले तर 2 जण जखमी झाले आहेत. MIDCचे पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांची नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली आहे. अवैधरित्या गॅस भरताना स्फोट झाला होता. त्या स्फोटात तब्बल 7 जणांचा बळी गेला होता. या प्रकरणी तब्बल महिन्याभरानंतर ही कारवाई झाली असल्यानं दरम्यान निकमांची अप्पर पोलीस अधीक्षकांकडून विभागाअंतर्गत चौकशी होणार आहे. मुंबई पुणे यशवंतराव चव्हाण महामार्गावर खालापूरच्या फूडकोर्टला एका भरधाव ट्रेलरनं धडक दिली. या अपघाताचा थरार CCTVत कैद झाला आहे. नाशिकच्या मेळा बस स्थानकात फलाट क्रमांक 6च्या बाजूला असलेल्या चौकशी कक्षाला जोरदार बस धडकली. बसचं नियंत्रण सुटल्यानं बस थेट स्थानकात शिरली. बसनं चिरडल्यानं एकाचा जागीच मृत्यू झाला. 2 गंभीर जखमी आहेत. दरम्यान बस चालकाला मुंबई नाका पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातल्या सालबर्डी गावाजवळ भरधाव ट्रकनं दुचाकीला धडक दिली. या अपघातात भुसावळ तालुक्यातील साकेगाव इथला तुषार बावस्कर हा तरुण जागीच ठार झाला. बदलापुरातील सोनिवली या परिसरामध्ये 2 वर्षाच्या मुलीचा मृत्यू झाल्यानं खळबळ उडाली आहे. मुलीवर करणी केल्याच्या अंधश्रद्धेपोटी कुटुंबियांनी तिला रुग्णालयात दाखल करण्यास नकार दिला अशी धक्कादायक माहिती समोर आली आहे. मोबाईल ॲपच्या माध्यमातून बोटिंगचा अवैध उद्योग करणाऱ्या महादेव ॲप कंपनीला ईडीनं पुन्हा दणका दिलाय. कंपनीची मुंबई, मध्य प्रदेश आणि छत्तीसगड इथले 388 कोटी 99 लाख रुपयांची मालमत्ता ईडीनं जप्त केलेली आहे. मुंबईत नेव्ही मॅरेथॉनचं आयोजन करण्यात आलंय. यावेळी पहाटेच मोठ्या संख्येनं मॅरेथॉनमध्ये नागरिकांनी सहभाग घेतलाय. यावेळी धावपटूंमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं होतं. वसई विरार पालिकेतर्फे यंदा 12व्या राष्ट्रीय स्तरावरील मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन करण्यात आलंय. पहाटे 4:45 वाजल्यापासून मॅरेथॉनला सुरुवात झाली आहे. यात तब्बल 16,000हून अधिक स्पर्धकांनी सहभाग घेतला. पारनेर तालुक्यातील दैठणे गुंजाळ या गावातील टेकडीवर खंडेश्वराचं मंदिर आहे. चंपाषष्ठी निमित्त गावात खंडोबाची यात्रा संपन्न झाली. यावेळी परिसरातील अनेक भाविकांनी खंडेश्वराचं दर्शन घेतलं. प्रति जेजुरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अलिबाग जवळच्या वरसोली इथल्या खंडोबा मंदिरात चंपाषष्ठीच्या निमित्तानं भाविकांनी गर्दी केली होती. येळकोट येळकोट जय मल्हार असा जयघोष यावेळी करण्यात आला. उत्तर प्रदेशमध्ये कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरू आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी
13 डिसेंबरला या ठिकाणचा दौरा करणार आहेत. त्याआधी मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इथल्या तयारीचा आढावा घेतला. दिल्लीकडे पायी निघालेल्या 101 शेतकऱ्यांना केंद्र सरकारकडून चर्चेच्या दृष्टीनं कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे शेतकरी आज पुन्हा दिल्लीच्या दिशेनं मोर्चा काढणार आहेत. या पार्श्वभूमीवर शंभू बॉर्डरवर पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आलाय. गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत पारा चांगलाच खाली गेलाय. त्यामुळे दिल्लीत गारठा चांगला वाढलाय. थंडीपासून संरक्षण करण्याकरता दिल्लीकर आता शेकोटीचा सहारा घेत आहेत. जयपूरमध्ये बिबट्याची दहशत पसरली आहे. बिबट्यानं दोघांवर हल्ला केल्यानं परिसरात भीतीचं वातावरण आहे. अखेर वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी 4 तास शर्थीचे प्रयत्न करत बिबट्याला जेरबंद केलं. अहमदाबादमध्ये एका बँकेत मॅनेजरचा ग्राहकासोबत वाद झाला. TDS कट करण्यावरून झालेल्या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. यामुळे एकच गोंधळ उडाला. उत्तर प्रदेशच्या मुरादाबादमध्ये छेडछाड करणाऱ्याला दणका देण्यात आला. संतप्त विद्यार्थिनींनी या रोमिओला चोप दिला असून एक प्रकारे हा सगळा प्रकार कॅमेऱ्यात कैद झालाय. अमेठीत ट्रेनमधील जागेवरून 2 गटात राडा झाला. यावेळी एकमेकांना लाथाबुक्क्यांनी मारहाण झाली. यात एकाचा मृत्यू झाला. उत्तर प्रदेशच्या सुलतानपूरमध्ये शाळेत जाणाऱ्या मुलाचा अपहरणाचा प्रयत्न फसला. यावेळी ग्रामस्थांनी आरोपीला पकडून त्याला चांगला चोप दिला. नंतर त्याला पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आलं. उत्तर प्रदेशच्या हरदोईमध्ये भीषण अपघात झालाय. ऑटो आणि दुचाकीमध्ये झालेल्या अपघाताचा CCTV समोर आलाय. सुदैवानं यात कुठलीही जीवितहानी झालेली नाही. बांगलादेशातील हिंदूंवरील हिंसाचाराच्या विरोधात देशभरात निदर्शनं करण्यात आली. शिमल्यात नागरिकांनी बांगलादेशची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढून निषेध व्यक्त केला. बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये कट्टरवाद्यांनी पुन्हा एकदा मंदिरावर हल्ला केलाय. कट्टरवाद्यांनी महाभाग्य लक्ष्मीनारायण मंदिरात हल्ला करत जाळपोळ केली. बांगलादेशमध्ये कट्टरपंथीयांनी इस्कॉनला पुन्हा एकदा धमकी दिली आहे. इस्कॉनवर बंदी न घातल्यास हिंदूंना तलवारीनं कापलं जाईल असं जाहीर केल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झालाय. बांगलादेशची राजधानी ढाकामध्ये भारताविरोधात कट्टरवाद्यांनी मोठं प्रदर्शन केलंय. पोलीस संरक्षणात सुरू असलेल्या निदर्शनावेळी ISISचे झेंडे फडकवण्यात आले. POKमध्ये पाकिस्तानाविरोधात प्रचंड संताप उसळलाय. सरकार आणि लष्कराविरोधात सामान्य नागरिक रस्त्यावर उतरलाय. सामान्यांना आंदोलन करण्यापासून रोखण्याकरता आणलेल्या राष्ट्रपतींच्या अध्यादेशाविरोधात नागरिकांनी निदर्शनं केली. रशिया युक्रेन युद्धादरम्यान पॅरिसमध्ये अमेरिकेचे होणारे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प आणि युक्रेनचे राष्ट्रपती झेलेन्स्की यांची भेट झाली. या बैठकीत फ्रान्सचे राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन पण सहभागी होते. मलेशिया आणि दक्षिण थायलंडमध्ये असलेल्या भीषण पुरामुळे 30हून अधिक लोकांचा मृत्यू झालाय तर हजारो लोकांनी स्थलांतर केलंय. दरम्यान पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता असल्यानं आश्रयस्थान तयार केलं जात आहे. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या ॲडलेड कसोटीमध्ये टीम इंडिया पराभवाच्या छायेत आहे. ऑस्ट्रेलियानं सलग दुसरा दिवसही आपल्या नावावर केलाय. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा भारतीय संघानं 5 विकेट्सच्या मोबदल्यात 128 धावा केल्या आहेत. इंडिया या सामन्यात अद्याप 29 धावांनी पिछाडीवर आहे. चित्रपट निर्माते सुभाष घई यांची स्मरणशक्ती कमी होण्याबरोबरच त्यांना बोलण्यात अडचण येत असल्यानं त्यांना मुंबईतील लीलावती रुग्णालयात दाखल करण्यात आलंय. त्यांच्यावर सध्या उपचार सुरू आहेत.